त्यांची मानसिकता अशी होती की ह्याला सोडायचं नाही. एक प्रश्न खरं पोलिसांवर सुद्धा उपस्थित केला जातोय, तो हा आहे की हे जे व्हिडिओज आहेत त्यातले खूप व्हिडिओज बाहेर आले आहेत. आता हे आधीच आले की ह्यात पोलीस दोषी आहेत? पोलिसांकडनंही हे व्हिडिओ बाहेर गेले असंही म्हटलं जातं. पोलीसकडे जे व्हिडिओ होते त्यातला एकही व्हिडिओ हा बाहेर गेलेला नाहीये. हा जो काही व्हिडिओचा प्रकार आहे तो त्या खरातच्या ऑफिसमध्ये जो ऑफिस बॉय होता त्याच्या 7 महिने प्रेग्नंट बायकोला खरातने हात घातला, मॉलेस्ट केलं, त्यावेळेला तो खरातच्या अगेन्स्ट गेला आणि त्यांनी काही रेकॉर्डिंग्स केले आणि ते व्हिडिओज जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी ठेवले, कारण खरात त्याला प्रेशर आणत होता, त्याला स्वतःला आणि त्याच्या बायकोला आणि मुलांना मारण्याची धमकी त्यांनी दिलेली होती. त्यामुळे हे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी व्हिडिओज ठेवलेले होते की माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर हे व्हिडिओज आपण बाहेर आणा. तर हे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले जे व्हिडिओज होते त्यांनी किंवा ज्यांच्याकडे त्यांनी व्हिडिओ ठेवले तेही कदाचित टार्गेटवर आले आणि त्यांनी ते 2-4 ठिकाणी ठेवले की असं काही झालं तर हे म्हणजे आमच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर हे आपण पुढे हे करा, म्हणजे हे दबलं जाणार नाही प्रकरण. मला वाटतं अशा याच्यातून कुठून तरी हे व्हिडिओ बाहेर आलेले आहेत. पण पोलिसांनी एकही व्हिडिओ ह्याच्यामधला आम्ही ओपन केलेला नाहीये आणि आम्ही जे कंप्लेनंट आहे त्यांची नावंही आम्ही म्हणजे आमच्या विक्टमचं नाव गोपनीय ठेवण्याचं कायदेशीर बंधन हे पोलिसांवर आहे. हे असे व्हिडिओ कधीपासून वेगवेगळ्या ठिकाणी सर्क्युलेट होतात? म्हणजे केस तर आत्ता झाली, पण हे कधीपासून लोकांच्या हाती आहेत? हे मला वाटते ज्या वेळेला त्यांच्या ऑफिस बॉयनी ते व्हिडिओज काढले म्हणजे किती महिन्याआधी किंवा काळाआधी? हे आता वेगवेगळ्या ड्युरेशनचे व्हिडिओज आहेत, त्यामुळे एक्झॅक्टली किती काळ आधी जुना व्हिडिओ कधीचा असेल? एकदम डिटेल तारीख सांगता नाही येणार मला, पण हे जे व्हिडिओज आहेत हे त्यांनी म्हणजे जीवाच्या भीतीने हे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले आणि त्यातले काही व्हिडिओज मला वाटते पॅनिक बटन टाईप काही बाहेर आले असावेत किंवा मला वाटते काही व्हिडिओज जे आहेत ते इतर काही ठिकाणी म्हणजे कुठे आपण एखादा पेन ड्राईव्ह कुठेतरी चेक करायला देतो तिथे कुठेतरी राहिला, अशा प्रकारचं काहीतरी झालं असावं. पण त्यामुळे अनेक महिलांना बराच त्रास होतोय. काही लोक तर त्यांची आयडेंटिटी अगदी शोधून शोधून त्या कोण आहेत हा टाकण्याचा प्रयत्न करतोय. आपण कारवाई पण केली आहे, म्हणजे ते पण कौतुकास्पद आहे, पण तरीही ती इनफ सध्या तरी होत नाहीये, कारण लोकांना काही करून त्या बायका कोण आहेत हे जाणून घेण्याचं इच्छा दिसते. प्रचंड विकृत अशी ही सुद्धा मानसिकता आहे, पण त्याच्यासाठी म्हणून काही विशेष कारवाई होणार आहे का? ह्याच्यामध्ये आज आम्ही 65 अकाउंट्सवर म्हणजे फेसबुक, इन्स्टा, ट्विटरच्या 65 अकाउंट्सवर आम्ही आज गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये त्या महिलांच्या बाबतीतच नाही पण बरेच जण एखाद्या महिलेचा फेस त्याच्यामध्ये मॉर्फ करून पण हे व्हिडिओ चालवत आहेत. ती महिला त्याच्यामध्ये नाहीये कदाचित, पण काही काही असे पण आम्ही बरेचसे बघितलेले आहेत की त्या महिलेचा काही संबंधच नाहीये, पण तिचा व्हिडिओ आपण त्या माणसानी की हे आहे काही काही AI जनरेटेड आहेत, अशा प्रकारचे पण व्हिडिओज जे लोक आपापली स्कोर पण सेटल करतायत. पण ह्याच्यामध्ये आम्ही आता नगरमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, नाशिकमध्ये आम्ही एका गुन्ह्यात 65 अकाउंट्स आम्ही आरोपीचे केलेले आहेत आणि याच्यामध्ये विल गो व्हेरी स्ट्रॉंग, कारण हे प्रकार जे आहेत ते विकृत आहेत आणि हे खपवून घेणार नाही आम्ही. आपल्याला माहितीये की खरात यांचं जे साम्राज्य आहे ते नाशिक, शिर्डी सगळीकडे होतं, पण त्याच्याकडे येणारी मंडळी ही फक्त महाराष्ट्रातली होती की त्या भागातली होती, की याची व्याप्ती किती मोठी असणार आहे या संपूर्ण प्रकरणाची? त्याचा अंदाज आलाय का? म्हणजे आता माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याच ठिकाणून महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून देशातून अनेक लोक याच्याकडे यायचे आणि हे आता हे जे सगळं उघड होत आहे त्याच्यानंतर मला वाटते आपल्याला जसे कंप्लेनंट्स किंवा आपल्याला आता बरेच जण तक्रारी करतात पण रेकॉर्डवर त्यांना यायचं नसतं, बरेच जण येऊन आपल्याला FIR दाखल करतात, तर ही व्याप्ती आपल्याला मला वाटतं ह्या महिन्याभरामध्ये किंवा येणाऱ्या काही 15-1 दिवसामध्ये नक्की व्याप्ती आपल्याला समजून येईल. नक्की असे किती व्हिडिओज आहेत महिलांचे किंवा टोटल व्हिडिओज किती आहेत? टोटल व्हिडिओजची संख्या खूप मोठी आहे पण त्याच्यामध्ये बरेचसे रिपीटेड पण आहेत. तर